नमस्कार. एज्युटेक गोपाल या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण विद्यार्थी सुरक्षा फॉर्म भरताना ज्या अडचणी येतात, ज्या एरर येतात वेबसाईटवर, ते निवारण कसे करायचे ते आज आपण बघणार आहोत. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. लॉग इन केल्यानंतर कोणाचा पासवर्ड व्यवस्थित येत नाही आहे, तर पासवर्ड जर चुकला असेल तर तो रिसेट करून घ्यायचा आहे तुम्हाला पंचायत समितीकडून. लॉग इन सक्सेस झालेला आहे. कधी कधी असं होतं की आपला पासवर्डसुद्धा व्यवस्थित असतो, सर्व व्यवस्थित असते, तरी तो एरर दाखवतो. तो मुळात आपल्याला परत अजून तोच परत टाकायचा, तेच टाकायचं करत ते एरर देत राहतं वेबसाईटच्या प्रॉब्लेममुळे. पण आपल्याला परत परत तो टाकायचा, आपोआप होऊन जाईल. आता सर्वांनाच माहीत आहे की इथं विद्यार्थी सुरक्षा नावाची जी टॅब आहे, त्यावर आपल्याला क्लिक करायचं. परत आपण पुढे आल्यानंतर विद्यार्थी सुरक्षा फॉर्म ओपन होतो. विद्यार्थी सुरक्षा फॉर्म ओपन झाल्यानंतर आपल्याला हे जे समोरच्या ज्या गोष्टी आहेत ते वाचायच्या आहेत, किंवा आपल्याला विथ कालेमर्यादित आहेत. म्हणजे 28पर्यंत काल लास्ट डेट होती आणि आज 30 तारीख पर्यंत दुपारी 12 वाजेपर्यंत आपल्याला फॉर्म भरायचा आहे. तर विथ माहिती सेव्ह करायची आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. विद्यार्थी सुरक्षा हा जो फॉर्म भरताना आपल्याला 60 तपशील भरताना सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम येतो की साईटचा एरर. तर आता यायचं आणि होय, विद्यार्थी सुरक्षा GR सर्व पालकापर्यंत पोहोचला आहे असं लिहायचं आहे. नंतर परत खाली यायचा, प्रश्न क्रमांक 2 सोडवायचा आहे की GRचे वाचन मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी केलेलं आहे का. तर परत त्यावर होय करून होय GRचे वाचन केलेलं आहे. तर असे करता करता आपल्याला प्रत्येक सर्व 60ही मुद्दे भरायचे आहेत. 60ही मुद्दे भरल्यानंतर आपल्याला सेव्ह करायचं आहे, फायनलाइज करायचं आहे. पण सर्वात महत्त्वाचं नेमकं प्रत्येकाचं नेमकं सर्वजण 60 प्रश्न सोडवतात. नंतर मग सर्वात शेवटी त्यांना म्हणजे ऑलमोस्ट अर्धा तास लागतो, 15-20 मिनिटं लागतात ते प्रश्न सोडवताना. नंतर ते सेव्ह करतात. मग एरर येतो की वेबसाईट चालत नाही आहे, वेबसाईट म्हणजे बाहेर फेकलं. तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं की कोणताही एक पहिला प्रश्न सोडवला, दुसरा प्रश्न सोडवला, तर सर्वात खाली एकदम जायचं आहे 60व्या प्रश्न शेवटी. आणि इथं सेव्हचा ऑप्शन येत होता, इथं सेव्ह करायचं आपल्याला. सेव्ह केल्यानंतर सेव्ह केल्यानंतर आपल्याला परत नेमकं 3ऱ्या-4थ्या मुद्द्यावर यायचं आहे. तो 3रा-4था मुद्दा भरायचा, कारण माहिती आपली इरेज होऊ शकते. कारण नेमकं जर आपण वेबसाईटच्या भरोश्यावर राहिलो की एकाच वेळेस नंतर सेव्ह करून टाकू, तर तसं होणार नाही. एक मुद्दा भरून सेव्ह करून परत नेमकं परत दुसरा मुद्दा भरायचा, परत सेव्ह करायचा, परत 3रा मुद्दा भरायचा. असं केल्यानं आपली माहिती इरेजसुद्धा होणार नाही. वेबसाईट जरी बंद पडली तरी आपण आपला 2 मुद्दे ऑलरेडी भरलेले राहतील. नंतर असे सर्व करून यायचं आहे. प्रश्न क्रमांक 18 की हो, शासन निर्देशानुसार शाळेमध्ये तक्रार पेटी बसवण्यात आलेली आहे का. तर म्हणजे आपण होय करतो की होय, आम्ही तक्रार पेटी बसवण्यात आलेली आहे. तर मग आपण यावर जर क्लिक केल्यानंतर मग हे खालचे 19 आणि 20 नंबरचा आपल्याला प्रश्न ओपन होतात. कारण जर याच्यावर जर आपण नाही केलं तर हे खालचे प्रश्न ओपन होत नाहीत, कारण हे त्याचे उपप्रश्न आहेत 18व्याचे. मग 18वा प्रश्न आहे की तक्रार पेटी बसवण्यात आलेली आहे का. तर आपण जर होय केलं तर मग हा खालचा 19वा प्रश्न ओपन होतो की तुम्ही आठवड्यातून किमान 2 वेळा तक्रार पेटी उघडण्यात येते का. तर आपण त्यावर होय क्लिक करतो. नंतर आपण त्यावर क्लिक करतो की होय, आम्ही उघडतो. नंतर 20वा प्रश्न येतो की नेमकं तुम्ही तक्रारी ज्या येतात त्या अनुषंगाने कारवाई त्याची लेखी नोंद घेण्यात येते का. त्यावर आपण होय वगैरे क्लिक करतो. आणि प्रश्न क्रमांक 21 आहे सेम येतो की नेमकं बा याचा जो अभिलेख आहे, समजा रेकॉर्ड जो तुम्ही सेव्ह करून ठेवता का, तर हा पण आपण नेमकं प्रश्न सोडवतो. तर खूप साऱ्या जणांचा हा प्रॉब्लेम येतो की हे क्लिक केल्यानंतर मग याला दाखवत नाही आहेत की जे ब्ल्यू डॉट्स असतात, समजा बाकी ज्याच्यावर ब्ल्यू डॉट्स येतात लिहिल्यानंतर, इथं ब्लॅक डॉट्स येतात की असं दाखवतं की आपण सोडवलंच नाही आहे. तर त्याचं टेन्शन नाही आहे, निश्चिंत राहा, कारण ऑलरेडी तुम्ही ते क्लिक केलेलं आहे. तो वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे, तिथं ते दाखवत नाही आहे. तर ते ऑलरेडी तुमचं सेव्ह झालेलं आहे. जर तुम्ही होयवर क्लिक केलं असेल तर तो होय दाखवते, नाहीवर क्लिक असेल तर नाही दाखवते. पण
जेव्हा तुम्ही नंतर ते सेव्ह करता तेव्हा दाखवत नाही की नेमकं तुमचं झालेलं आहे का नाही. तर तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही, ऑलरेडी ते सेव्ह झालेलं आहे. बाकीचा काही प्रॉब्लेम येत नाही. वेबसाईट जर हे जर झाली तर वेबसाईट सोडून दुसरा कोणताही प्रॉब्लेम येत नाही आहे. सर्वात शेवटी मुख्याध्यापकाचं नाव, मोबाईल नंबर टाकायचा, जो ॲक्टिवेट मोबाईल नंबर असेल त्याच्यावर ओ टी पी जाईल. ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी टाकल्यानंतर मग तुम्हाला फायनलाईजचा कन्फर्मेशन मेसेज येईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट्स या चॅनलवर मिळत राहतील. धन्यवाद.